कोल्हापूरला जाण्याची माझी इच्छा असल्यामुळे आम्ही आणि मुलं संगतीनेच घेऊन मग रात्रीच्या वेळेलाच निघालो. खूप त्रास झाला त्यावेळेला. तिथे पाऊस पण भला मोठा आला आणि मग त्याच्यानंतर शेवटची बस आम्हाला भेटली ST गलगजवरून कोल्हापूरला जाताना. रात्री आलो 12-12:30च्या आसपास कोल्हापूरला. तिथे हॉटेल्स पण अवेलेबल नव्हते. शेवटी मग नंतर एक सह्याद्री हॉटेल म्हणून ते भेटले आम्हाला. लास्टला क्लिप मी टाकलेली आहे त्याची. खूप सुंदर हॉटेल आहे. 12:30-1च्या आसपास जेवण दिलेलं वनिता वहिनीने. भाकऱ्या, वाटाण्याची भाजी. इथून STमधून कॅन्टीनमधून मग भाजी घेतली. ह्यांना वाटाण्याची भाजी आवडत नाही. आणि मग रात्री 2:30 वाजता आम्ही झोपलो आणि सकाळी मग परत कोल्हापूरला दर्शन घेण्यासाठी तारांबळ. रात्री व्हिडिओ घ्यायचा होता कोल्हापूरचा, पण काही करता नाही आलं, खूप थकलेली. मग सकाळी हे कोल्हापूरला दर्शन कोल्हापूरचं आहे. सुंदर वगैरे तिथे नाश्ता केला. क्रियांशला आपला मेदूवडा आणि डोसा, यांनी आपले वडापाव खाल्ला. चांगला मस्त की नाश्ता होता कोल्हापूरला. पण कोणी आम्हाला म्हणजे बोलतात ना रात्रीच्या वेळेला मदत केली नाही. एक कोल्हापूरला जाताना ते बोलतात ना, एक लेडीज दुसऱ्या लेडीजला मदत करत नाही, तशीच प्रकार तिथे झाला कोल्हापूरला येताना STमध्ये. एक फक्त लेडीज मस्तपैकी आरामात बसलेला, पण कोणी अवनीला एवढे झोप आलेले रात्रीच्या वेळ पण कोणी घेतलं नाही. मग शेवटी मांडीवर घेऊन तिला झोपवलं. फक्त एकच ती त्याच्यामध्ये एक देवासारखा एक पुरुष भेटला. त्याने क्रियांशला मांडीवर घेतलं. त्याच्यामुळे बोलतात ना देव पावल्यासारखं झालं. 3.5 तास कोल्हापूरपर्यंत येईपर्यंत उभेच राहिलेले प्रवास केलेला. मग काय ज्योतिबाचं दर्शन घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला आलो. मूक दर्शन घेतलं तिथून आणि मग सुंदरतेने बोलतात ना मन प्रसन्न झाल्यासारखं झालं की थोडा त्रास झाला, पण खूप बरं वाटलं की ॲट लास्ट दर्शन व्यवस्थित रीतीने झालं म्हणून. त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. बोलतात ना 15-16 वर्षाच्या नंतर कोल्हापूरला मी आलेली. दर्शन घेऊन नंतर मग संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी निघालो. जाताना मग पाऊस लागला. मुंबईला येताना सुद्धा खूप मोठा पाऊस लागला. स्लीपरच्या बोलताना ट्रॅव्हल्सने आम्ही आलो. खूप 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 बरं वाटलं कोल्हापूरला जाताना. खूप सुंदर कोल्हापूर आहे.